चला आज ना तुम्हाला आमच्या घरी जेवणात काय काय बनतं ते दाखवते। तसं तर सकाळची फिक्स असते ती म्हणजे भाकरी आणि भाजी, आणि आज सुद्धा ना तीच होती। पण आज मुळ्याची भाजी होती आणि यांना ती नेहमी नकोच असते, म्हणून ना बेसनची पोळी करायला घेतली आणि ती माझ्याकडून तुटली म्हणून यांनी बनवायला घेतली दुसरी, तर ती सुद्धा यांच्याकडून तुटलीच। त्याच्यानंतर ना दुपारी आज तिघच होतो घरी आणि रात्रीचा भातसुद्धा शिल्लक होता। मग म्हटलं यालाच फोडणी देऊयात, त्यासाठी ना कांदा मिरची चिरून घेतली आणि भात वगैरे मोकळा करून घेतला। त्याच्यानंतर मस्त अशी भाताला फोडणी दिली आणि जेवण वगैरे आवरून घेतलं। त्याच्यानंतर ना आज संध्याकाळी बऱ्याच दिवसांनी टेरेसवरती गेले होते आणि सध्या आता एवढी गरमी वाढली आहे ना, बरं वाटतं जरा टेरेसवरती संध्याकाळच्या वेळेस। थोडं काही होईना संध्याकाळच्या वेळेस ना थंड वातावरण असतं। त्याच्यानंतर असतो तो म्हणजे आपल्या दिवाबत्तीचा वेळ। दिवा वगैरे लावून घेतला आणि मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागली। आज मला ना बनवायचं होतं पनीर। 4-5 दिवस झाले असतील हे आणून। आता ना पनीर बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, पण मी बनवते ना ही एकदम सोपी रेसिपी आहे। काही नाही, फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, मिरची, भिजलेले थोडे काजू हे सगळं ना थोडं भाजून घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि पनीर थोडं फ्राय करून घ्यायचं आवडत असेल तर। त्याच्यानंतर ना फोडणी द्यायची आणि आपण जी पेस्ट तयार केली होती ना ती परत तिखट मीठ घालून ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आणि पनीर घालायचं आणि झाली आपली पनीरची ग्रेव्ही तयार। तर तुम्ही सुद्धा ना एकदा ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये।